हॅलो स्टुडंट, आधीच्या लेक्चरमध्ये आपण काही प्रॉब्लेम बघितले होते. आज आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कंटिन्यू करणार आहोत. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल मीन्स डबल अँगल आणि ट्रिपल अँगल वरती त्या बेसिसवर हे प्रॉब्लेम बघत आहोत. त्यामध्ये सेकंड प्रॉब्लेम आहे टू दॅट cos क्यूब थीटा मायनस cos क्यूब थीटा अपॉन cos थीटा प्लस sin क्यूब थीटा प्लस sin 3 थीटा अपॉन sin थीटा इक्वल्स टू 3. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. सो सोल्युशन मध्ये टेक LHS इक्वल्स टू LHS का है cos क्यूब थीटा माइनस cos 3 थीटा अपॉन cos थीटा प्लस sin क्यूब थीटा प्लस sin 3 थीटा अपॉन sin थीटा. ही झाली आपली LHS. हे आपल्याला LHS आहे, आपण LHS घेतलेली आहे, बरोबर. सो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे cos 3 थीटा अँड sin 3 थीटा. हे आपल्याला फॉर्म्युला आपण डिराइव्ह केलेले आहे. तेच फॉर्म्युलाचा यूज आपल्याला इथं करायचा आहे. सो cos क्यूब थीटा मायनस cos 3 थीटा फॉर्म्युला काय आहे 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा अपॉन cos थीटा हा एज इट इज. cos 3 थीटा फॉर्म्युला काय आहे 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा, बरोबर. तो आपण इथे यूज केलेला आहे. प्लस sin क्यूब थीटा एज इट इज प्लस sin 3 थीटा फॉर्म्युला काय आहे 3 sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा. हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. अपॉन काय डिनॉमिनेटर मध्ये sin थीटा. नेक्स्ट स्टेप मध्ये cos क्यूब थीटा मायनस ने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं 4 cos क्यूब थीटा मायनस प्लस 3 cos थीटा अपॉन cos थीटा एज इट इज प्लस sin क्यूब थीटा प्लस या प्लस ने आतमध्ये मल्टिप्लाय ब्रॅकेट ओपन करायचं 3 sin थीटा प्लस इंटू मायनस 4 sin क्यूब थीटा अपॉन हा sin थीटा एज इट इज. सो नेक्स्ट स्टेप मध्ये cos क्यूब थीटा मायनस 4 cos क्यूब थीटा. इथं काय आहे 1 आहे, इथे किती आहे 4. 1 मायनस 4 मायनस 3 cos क्यूब थीटा. इथे मल्टिप्लाय मध्ये काही नाही, म्हणजे याला मल्टिप्लाय मध्ये काय असतो युनिटी 1 असते किंवा पण 1 असतो. प्लस 3 cos थीटा अपॉन cos थीटा प्लस sin क्यूब थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा. हा 3 sin थीटा एज इट इज. sin क्यूब थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा मायनस 3 sin क्यूब थीटा अपॉन sin थीटा. नेक्स्ट स्टेप मध्ये काय मिळेल इथं काय आहे cos क्यूब थीटा, इथं आहे 3 cos थीटा. इथं आणि इथं कॉमन काय आहे cos थीटा इथं पण आहे आणि इथं काय cos क्यूब थीटा. तर याच्यामधून जर आपण cos थीटा कॉमन काढला तर इथं काय राहील cos स्क्वेअर राहील आणि इथं राहील फक्त 3 आणि इथं पण 3 आहे आणि इथं पण 3 आहे. 3 सुद्धा काय मिळेल कॉमन, म्हणजे कॉमन पार्ट काय मिळेल 3 cos थीटा ब्रॅकेट मध्ये. इथं काय राहतो 3 कॉमन काढला 1 आणि cos क्यूब थीटा मधून cos थीटा कॉमन, म्हणजे काय मिळेल cos स्क्वेअर थीटा. cos स्क्वेअर थीटा साइन कोणती आहे त्याची मायनस, इथं प्लस, इथं काय राहील फक्त 1 कारण इथून आपण कॉमन काय काढला 3 cos थीटा आपण कॉमन काढला अपॉन cos थीटा प्लस इथं पण सेम, इथं 3 sin थीटा आहे, इथं 3 sin क्यूब थीटा. इथून जर का 3 sin क्यूब थीटा कॉमन काढला तर इथं काय राहील sin स्क्वेअर थीटा आणि इथं राहील 1. म्हणजेच काय मिळेल इथं 3 sin थीटा कॉमन ब्रॅकेट मध्ये इथं राहील 1 मायनस इथं काय राहील मग sin स्क्वेअर थीटा. तुम्ही जर का sin थीटाला आपण या sin स्क्वेअर 3 sin थीटा आणि या sin स्क्वेअर थीटाला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल 3 sin क्यूब थीटा. 3 into sin स्क्वेअर थीटा 3 sin स्क्वेअर थीटा आणि sin थीटा मल्टिप्लाइड टू sin स्क्वेअर थीटा sin क्यूब थीटा. ओके, sin थीटा म्हणजे काय मिळालं ब्रॅकेटमध्ये 1 मायनस sin स्क्वेअर. मग हा cos थीटा get cancel, sin theta get cancel.
1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आयडेंटिटी आहे आपल्याकडे. काय आयडेंटिटी आहे? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. याच्यावरून साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय मिळेल? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा अँड कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय मिळेल? 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा इथं प्लस मध्ये इकडे आल्यानंतर मायनस 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय मिळेल? साइन स्क्वेअर थिटा इथं प्लस मध्ये इकडे आल्यानंतर मायनस 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला इथं यूज करायचे. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा याच्या ठिकाणी काय लिहिलं मी? कॉस स्क्वेअर थिटा आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हा 1 आणि हा मायनस कॉस स्क्वेअर थिटा याच्या ठिकाणी काय राईट करणार मी? साइन स्क्वेअर थिटा. सो वी गेट LHS इक्वल्स टू कॉस कॉस कॅन्सल करायला 3 याच्या ठिकाणी काय मिळेल? साइन स्क्वेअर थिटा प्लस हा 3 आहे साठी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा याच्या ठिकाणी काय लिहिणार मी? कॉस स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू इथं पण 3 कॉमन आहे, इथं पण 3 आहे. 3 गेट कॉमन ब्रॅकेटमध्ये काय मिळेल? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 3 इंटू 1. ही काय आहे आपली आयडेंटिटी? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 म्हणजेच काय मिळेल? 3. म्हणजेच ही काय मिळालं आपल्याला? RHS. LHS इक्वल्स टू RHS. हे आयडेंटिटी तुम्ही साईडने लिहू शकता. मग इथं फॉर्म्युला कोणता यूज केला आपण? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा अँड साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ह्या दोन्ही आयडेंटिटी आपण इथं यूज केलेल्या आहेत. बरोबर? हे झालं आपलं. कन्सिडर काय करतो आपण? LHS. आपल्याला काय झालं आन्सरमध्ये? RHS. हेच तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. इझी प्रॉब्लेम आहे हे. याच्यामध्ये काही नाही, फक्त फॉर्म्युलांचा यूज करायचा आहे आपल्याला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. प्रूव्ह दॅट tan 5a plus tan 3a upon tan 5a minus tan 3a equals to 4 cos square a into cos 4a. सोल्युशन मध्ये काय घेणार आपण? टेक LHS. टेक LHS इक्वल्स टू LHS काय आहे? tan 5a plus tan 3a upon tan 5a minus tan 3. फक्त काय? साइन चेंज. ओके. आता आपल्याला माहिती आहे tan कशाचा रेशियो? LHS इक्वल्स टू tan कशाचा रेशियो आहे? साइन आणि कॉस. साइन आणि कॉसचा काय आहे? रेशियो. म्हणजे काय? साइन अपॉन कॉस इक्वल्स टू tan. तर इथे आपल्याला यूज करायचं आहे tan 5a मीन्स साइन 5a अपॉन कॉस 5a प्लस tan 3a काय मिळेल? साइन 3a अपॉन cos 3a upon tan 5a again sin 5a upon cos 5a minus tan 3a sin 3a upon cos 3a. ओके. सिंपल. फक्त आपण काय केलं? आपण त्यांचा रेशिओ यूज केला. साइन अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस. सो नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार? इथं डिनॉमिनेटर सेम आहे का? कॉस इथं पण आहे, इथं पण कॉस आहे, पण अँगल काय आहे? चेंज. म्हणजे डिनॉमिनेटरची व्हॅल्यू काय? चेंज आहे. कॉस 5 आहे, इथं कॉस 3 आहे. सो बाय क्रॉस मल्टिप्लाय काय मिळेल? साइन 5a इंटू कॉस 3a प्लस कॉस 5a इंटू साइन 3a. काय केलं आपण इथं? क्रॉस मल्टिप्लाय अपॉन काय मिळेल? कॉस 5 इंटू कॉस 3 कॉस 5a इंटू कॉस 3a अपॉन डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? बाय क्रॉस मल्टिप्लाय वी गेट साइन 5a कॉस 3a मायनस साइन 3a cos 5a upon cos 5a into cos 3a. ओके. इथं डिनॉमिनेटर काय आहे? न्यूमरेटरचा पण डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर सेम आहे. सो गेट कॅन्सल
cos 5a cos 3a cos 5a cos 3a गेट कॅन्सल. म्हणजे हे कोणत्या फॉर्म मध्ये आहे आन्सर a अपॉन b अपॉन c अपॉन d. काय मिळत असते a अपॉन b इंटू d अपॉन c. b आणि d काय इथं काय सेम आहे. इथं सेम असल्यामुळे काय झालं त्यांचं कॅन्सल झालं. नाहीतर काय होते त्यांचं मल्टिप्लिकेशन. ओके. सो नेक्स्ट स्टेप मध्ये काय मिळालं आपल्याला sin 5a cos 3a प्लस cos 5a sin 3a अपॉन काय डिनॉमिनेटर मध्ये sin 5a cos 3a मायनस याला मी रिवर्स लिहितो cos 5a इंटू sin 3a. फक्त काय केलं ऑर्डर चेंज केली. cos 5a फर्स्ट लिहिला आणि sin 3a नेक्स्ट मध्ये. ओके. सो नेक्स्ट स्टेप मध्ये काय मिळालं आपल्याला इथं फॉर्म्युला बाय कंपाऊंड अँगल फॉर्म्युला sin ऑफ a प्लस b काय असते sin a cos b प्लस cos a sin b. काय मिळेल मग sin ऑफ a प्लस b इक्वल्स टू sin a cos b प्लस cos a sin b. a किती इथं 5a आणि b च्या ठिकाणी काय 3a. त्या दोघांची काय होणार ऍडिशन. म्हणजे काय मिळेल sin ऑफ 5a प्लस 3a काय मिळेल sin a cos b प्लस cos a sin b. ओके. अपॉन खाली काय डिनॉमिनेटर मध्ये काय sin a cos b मायनस sin a cos b मायनस cos a sin b. म्हणजे काय मिळेल दोघांची सबट्रॅक्शन. sin ऑफ 5a मायनस 3a इक्वल्स टू काय होते sin ऑफ 5a प्लस 3a 8a अपॉन sin ऑफ 5a मायनस 3a sin 2a इक्वल्स टू या 8a ला मी राईट करतो sin ऑफ 2 इंटू 4a अपॉन sin 2a. या 8a ला मी काय राईट केलं sin 2a. sin 2 थीटा थीटा कन्सिडर करा 4. थीटाला काय कन्सिडर करा 4a. म्हणजे काय मिळेल sin ऑफ 2 थीटा. फॉर्म्युला काय sin 2 थीटाचा sin 2 थीटा इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे आपला sin 2 थीटा इक्वल्स टू 2 sin थीटा cos थीटा. हा फॉर्म्युला आपण राईट करून दिलेला आहे तुम्हाला. sin 2 थीटा इक्वल्स टू 2 sin थीटा cos थीटा. इथं थीटाची व्हॅल्यू किती आहे 4. म्हणजे काय मिळेल 2 sin थीटा किती आहे 4a. थीटा किती आहे 4a इंटू cos थीटा म्हणजे थीटा काय अगेन 4a. म्हणजे काय मिळेल आन्सर 2 sin 4a cos 4a अपॉन sin 2a sin 2a. अगेन या sin 4a ला मी कन्सिडर करतो sin 2 इंटू 2a 2 sin 2 इंटू 2a इंटू cos 4a अपॉन sin 2a इक्वल अगेन sin ऑफ 2 थीटा. थीटाला काय कन्सिडर केलं मी इथं अगेन ट्वाइस a. म्हणजे काय मिळेल अगेन हा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला 2 इंटू sin 2 थीटा फॉर्म्युला काय 2 sin थीटा cos थीटा. म्हणजे काय 2 sin थीटा किती आहे ट्वाइस a इंटू cos ट्वाइस a इंटू हा cos 4a ॲज इट इज cos 4a. आपल्या आन्सर मध्ये काय पाहिजे आपल्याला cos 4a आणि cos a. इथं थीटा काय आहे ट्वाइस a त्याचा हाफ आहे. म्हणजे काय मिळेल sin a इंटू cos a अपॉन sin 2a sin 2a and so next step मध्ये 2 into 2 4 sin a get cancel. काय मिळेल अँगल किती आहे इथं ट्वाइस आहे सॉरी ते अँगल किती आहे 2 आणि इथं पण काय मिळेल ट्वाइस a. इथं करेक्शन करायचं आहे sin 2 थीटा थीटा किती आहे ट्वाइस a आणि इथं पण थीटा sin 2a गेट कॅन्सल. काय मिळालं 2 into 2 4 हा cos 2a into cos 4a. आन्सर मध्ये काय आपला 4 cos square बरोबर.
इथं करेक्शन करा cos 2a आहे इथं. क्वेश्चनमध्ये करेक्शन करा इथं cos 2a. प्रूफ काय करायचं tan 5a plus tan 3a upon tan 5a minus tan 3a equals to 4 cos 2a into cos 4a. So सोल्युशन मध्ये काय मिळालं आपल्याला sin 2a गेट कॅन्सल 2 into 2 4 cos 2a into cos 4 इज आपला रिक्वायर्ड आन्सर. हे काय मिळालं आपल्याला RHS. हे काय मिळालं आपल्याला RHS. LHS equals to RHS. इथं करेक्शन करायचं आहे. इथं मी cos स्क्वेअर a लिहिलं होतं. इथं काय करायचं आहे cos 2a 4 cos 2a into cos 4a. हे आपलं रिक्वायर्ड आन्सर. ओके, लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. याच्यामध्ये आपण फर्स्ट काय राईट केलं रेशोच्या फॉर्म मध्ये tan ला राईट केलं. नंतर बाय क्रॉस मल्टिप्लाय डिनॉमिनेटर गेट कॅन्सल. नेक्स्ट कंपाऊंड अँगल फॉर्म्युला यूज केला sin ऑफ a plus b sin a cos b plus cos a sin b. ये अँगल आहे इथं 5a आणि b च्या ठिकाणी काय दिलेलं आहे 3a. त्या दोघांची ऍडिशन काय म्हणतात त्यांची सबट्रॅक्शन sin 8a upon sin 2a. त्या 8a ला मी राईट केलं 2 into 4 2 into 4a. 8 ला मी काय राईट केलं 2 into 4a म्हणजे sin of 2 theta equals to sin 2 sin theta cos theta. theta किती आहे 4a. 2 sin 4a cos 4a. अगेन या 4a ला राईट केलं 2 into twice a म्हणजे काय मिळालं थीटा काय मिळाला इथं 2a मिळालं. अगेन sin 2 theta चा फॉर्म्युला 2 sin a cos a. ये किती आहे आपला थीटा किती आहे twice a 2 sin theta cos theta. sin 2 theta गेट कॅन्सल 2 into 2 4 cos 2a into cos 4a. हे काय मिळालं आपलं रिक्वायर्ड आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रूव्ह दॅट cos theta plus I sin theta whole cube equals to cos 3 theta plus I sin 3 theta where I square equals to -1. आपल्याला I square ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी किती -1. हे प्रॉब्लेम बघण्याअगोदर मी तुम्हाला फॉर्म सांगतो. कॉम्प्लेक्स नंबर युनिट आपल्याला एलिमेंट मध्ये त्याच्यामध्ये z equals to x plus iy. कॉम्प्लेक्स नंबर काय असतो कॉम्प्लेक्स नंबर z equals to x plus iy. हा आपल्या कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म आहे. या फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स नंबर असतो आपला z equals to x plus iy. या x ला म्हणतात रियल पार्ट आणि या y ला म्हणतात इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी पार्ट. आणि हा टोटल जो नंबर असते x plus iy याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स नंबर. याला काय म्हणतो आपण कॉम्प्लेक्स नंबर. x plus iy याला म्हणतो कॉम्प्लेक्स नंबर. या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये दोन पार्ट असतात. एक असतो रियल पार्ट आणि एक असतो इमॅजिनरी पार्ट. आता आपला जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये आपल्याला याच फॉर्म मध्ये आन्सर दिलेला आहे. x plus iy च्या फॉर्म मध्ये क्वेश्चन दिलेला आहे cos theta plus I sin theta. याचा क्यूब आहे तो नेक्स्ट पार्ट आहे आपला. तर क्वेश्चन काय cos theta plus I sin theta. हा काय ऍक्च्युअल मध्ये कॉम्प्लेक्स नंबर आहे. हा काय आहे कॉम्प्लेक्स नंबर. हा आपल्याला एक दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे. ओके, कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये क्वेश्चन दिलेला आहे. याच्यामध्ये हा जो cos theta आहे हा झाला आपला रियल पार्ट आणि हा sin theta जो दिलेला आहे म्हणजे I चा कोएफिशिएंट. हा जो I असते हा काय असते इमॅजिनरी नंबर. हा असतो आपला इमॅजिनरी नंबर. I ला काय म्हणतो आपण इमॅजिनरी नंबर. या इमॅजिनरी नंबरचा जो कोएफिशिएंट असते त्याला म्हणतो आपण इमॅजिनरी पार्ट आणि जो x असतो याला म्हणतो रियल पार्ट. या फॉर्म मध्ये आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे. याला आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. I स्क्वेअर ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी -1. बरोबर, I स्क्वेअर ची व्हॅल्यू काय दिलेली आहे त्यांनी -1. आता आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. इझी युनिट आहे ते कॉम्प्लेक्स नंबर बघणार आहोत आपण. सो सोल्युशन मध्ये टेक LHS इक्वल्स टू LHS काय आहे cos theta plus I sin theta याचा काय आहे क्यूब. तर आपल्याला माहिती आहे a plus b होल ब्रॅकेट क्यूब काय फॉर्म्युला LHS काय फॉर्म्युला a plus b क्यूब a plus b होल ब्रॅकेट क्यूब काय असतो फॉर्म्युला आपला a क्यूब प्लस 5a स्क्वायर b प्लस 5ab स्क्वायर प्लस
बी क्यूब हा आपला फॉर्म्युला आहे. ओके, सेन्स करून राईट करून घेतो. नेक्स्ट इथं आपल्याला तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. ए किती आहे इथं कॉस थिटा आणि बी किती आहे आय साइन थिटा. तर याचा क्यूब म्हणजेच काय मिळेल ए क्यूब म्हणजेच काय मिळेल कॉस क्यूब थिटा प्लस थाईस ए स्क्वायर. ए किती आहे कॉस त्याचा स्क्वायर कॉस स्क्वायर थिटा इंटू बी किती आहे आय साइन थिटा. हा आय मी लिहितो समोर, हा आय लिहिला मी समोर, इथे लिहिलं साइन थिटा. चालेल. हा जो बी चा आय साइन थिटा आहे हा मी काय केला समोर राईट केला प्लस थाईस बी ए बी स्क्वायर. ए किती आहे कॉस थिटा, बी किती आहे आय साइन थिटा त्याचा स्क्वेअर आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर आणि साइन थिटाचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा प्लस बी क्यूब. बी किती आहे आय साइन थिटा त्याचा क्यूब म्हणजे काय मिळेल आयचा क्यूब आय क्यूब इंटू साइन क्यूब थिटा बरोबर इक्वल कॉस क्यूब थिटा ॲज इट इज कॉस क्यूब थिटा प्लस 3 कॉस स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ साइन थिटा आयडेंटिटी यूज करायचं. काय मिळेल हा आय ॲज इट इज कॉस स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इंटू हा साइन थिटा ॲज इट इज प्लस 3 कॉस थिटा आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे आपल्याला माहिती आहे किती आहे दिलेली आहे गिवन -1 आणि साइन स्क्वेअर थिटा आपल्याला इन टर्म्स ऑफ कॉस थिटा म्हणजेच काय आयडेंटिटी काय आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा प्लस आय क्यूब. आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे -1. मग मी आय क्यूबला या फॉर्ममध्ये राईट करू शकतो आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर इंटू आय काय मिळेल आय क्यूब. आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे -1 इंटू हा आय म्हणजेच काय मिळेल -आय. मी इथं समोर राईट करतो आय क्यूबची व्हॅल्यू काय मिळेल -आय इंटू हा साइन क्यूब थिटा इथं ब्रॅकेटमध्ये आय क्यूब इक्वल्स टू आय स्क्वायर इंटू आय इक्वल्स टू -1 इंटू आय इक्वल्स टू -आय. सेन्स करून तुम्ही राईट करून घ्यायचे. ओके, सो नेक्स्ट स्टेपमध्ये काय मिळेल आपल्याला हा कॉस क्यूब थिटा प्लस साइन थिटाने आतमध्ये मल्टिप्लाय करा काय मिळेल आणि या 3 आयने पण आतमध्ये मल्टिप्लाय करा काय मिळेल 3i साइन थिटा प्लस एक मायनस 3i इंटू साइन स्क्वेअर थिटा 3i साइन स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा साइन क्यूब थिटा. हे झालं आपलं फर्स्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन. या 3i साइन थिटाने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय काय मिळेल 3i साइन थिटा मायनस 3i साइन थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा साइन क्यूब थिटा प्लस इंटू मायनस या 3 कॉस थिटाने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा काय मिळेल मग 3 कॉस थिटा प्लस इंटू मायनस 3 कॉस थिटा मायनस प्लस इंटू मायनस इंटू मायनस काय मिळेल प्लस 3 कॉस थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा 3 कॉस क्यूब थिटा बरोबर प्लस इंटू मायनस आणि प्लस इंटू मायनस आणि हा मायनस काय होईल प्लस इंटू मायनस आय याच्या समोर ऍड करून मायनस प्लस इंटू मायनस आय साइन क्यूब थिटा. सो नेक्स्ट स्टेप मध्ये काय मिळेल कॉस क्यूब थिटा मायनस कॉस क्यूब थिटा आणि हा प्लस 3 कॉस क्यूब थिटा आणि प्लस 3 कॉस क्यूब थिटा काय मिळेल 4 कॉस क्यूब थिटा आणि हा मायनस 3 कॉस थिटा. हा झाला आपला कॉसचा पार्ट बरोबर म्हणजे हा झाला रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट हा
एकदम जवळ राईट करायचं, बरोबर. इमॅजिनरी पार्ट एका साईडने राईट करायचा, सेपरेट राईट करायचा, आणि रिअल पार्ट सेपरेट राईट करायचा. हा काय झाला आपला रिअल पार्ट. आता आपल्याला राईट करायचा इमॅजिनरी पार्ट. 3i sin थिटा आणि 3i sin थिटा हा दिला प्लस 3i sin थिटा मायनस 3i sin क्यूब थिटा आणि मायनस i sin क्यूब थिटा, मायनस 3i sin क्यूब थिटा आणि मायनस i sin क्यूब थिटा. i चा कोएफिशिएंट किती इथं 1, म्हणजेच काय मायनस 3i sin क्यूब थिटा आणि मायनस 1i sin क्यूब थिटा. काय मिळेल मायनस 3 मायनस 1 मायनस 4i sin क्यूब थिटा. 3i sin थिटा मायनस 4i sin क्यूब थिटा. ओके. नेक्स्ट स्टेप मध्ये इथून आणि इथून काय कॉमन दिसते त्याच्यामध्ये i. इथं पण आहे, इथं पण आहे, आणि हा आहे काय आहे इमॅजिनरी नंबर. म्हणजे परत तुम्हाला या मध्ये आन्सर मिळेल. हा झाला तुमचा रिअल पार्ट 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा प्लस इथून आणि इथून काय कॉमन निघते i. ब्रॅकेट मध्ये काय राहील मग 3 sin थिटा मायनस 4 sin क्यूब थिटा, मायनस 4 sin क्यूब थिटा. मग आता त्याचा ऑब्झर्व केला आपण तर फॉर्म्युला आपण बघितला cos 3 थिटा. cos 3 थिटा फॉर्म्युला काय 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा. आणखी एक फॉर्म्युला बघितला होता आपण 3 sin थिटा. काय सॉरी sin 3 थिटा. काय केला फॉर्म्युला 3 sin थिटा मायनस 4 sin क्यूब थिटा. तोच फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करायचा आहे. LHS इक्वल्स टू काय मिळेल 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा मीन्स cos 3 थिटा प्लस हा i ॲज इट इज 3 sin थिटा मायनस 4 sin क्यूब थिटा म्हणजेच काय sin 3 थिटा. हे मिळालं आपल्याला RHS. कन्सिडर काय केलं आपण LHS काय cos थिटा प्लस i sin थिटा याचा क्यूब. ग्रुप मध्ये काय करायचं होतं आपल्याला cos 3 थिटा प्लस i sin 3 थिटा, cos 3 थिटा प्लस i sin 3 थिटा. हे झालं आपलं रिक्वायर्ड आन्सर. इथं फॉर्म्युला आपण यूज केला आपण cos 3 थिटा. cos 3 थिटा इक्वल्स टू 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा अँड sin 3 थिटा साठी फॉर्म्युला यूज केला आपण 3 sin थिटा मायनस 4 sin क्यूब थिटा. हे दोन्ही फॉर्म्युले आपण या स्टेप मध्ये यूज केले. 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा या ठिकाणी राईट केला आपण cos 3 थिटा अँड 3 sin थिटा मायनस 4 sin क्यूब थिटा या ठिकाणी राईट केला आपण sin 3 थिटा. आणि हा i ॲज इट इज राईट केला. हिअर i इज द इमॅजिनरी नंबर. हा जो कॉम्प्लेक्स नंबर युनिट आहे या कॉम्प्लेक्स नंबर युनिट मध्ये आपल्याला या टाइपचे प्रॉब्लेम पाहायला मिळते. या फॉर्म मध्ये x प्लस i y. हा कोणता फॉर्म आहे x प्लस i y. याला आपण राईट करतो z इक्वल z इज अ कॉम्प्लेक्स नंबर. त्या ऍक्टिव्हिटी आपण बघतो. ओके. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके. आजच्यासाठी एवढं सगळं. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन कंटिन्यू करणार आहोत. ओके. थँक्यू.